नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत हक्का नूडल्स. हे नूडल्स लहान मुलं एकदम आवडीने खातात. तसेच ते टेस्टी तसेच पौष्टिकही जास्त असते. तरी तुम्ही हे लहान मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता. तसेच पाहुणे घरी आल्याच्या नंतर नाश्त्यासाठी पण तुम्ही अशा प्रकारे नूडल्स नक्कीच बनवू शकता. तर यासाठी ना आपल्याला कोणत्याही प्रकारचे तुम्ही कोणत्याही ब्रँडचे नूडल्स वापरू शकता. तर इथं मी हक्का नूडल्स घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं म्हणजे जेवढं लागेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये कमी जास्त करू शकता. तर या नूडल्ससाठी मी इथं घेतलेले आहे कढईमध्ये 1.5 लिटर पाणी. तर याच्यामध्ये मी मीठ आणि थोडंसं तेल टाकून घेणार आहे. हे तेल टाकल्यामुळं ना आपले नूडल्स एकमेकाला असे चिटकून बसत नाही, ते एकदम सुटसुटीत असं बनतात. या पाण्याला उकळी फुटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे आपल्याला नूडल्स घालून घ्यायचे आहेत. व याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे हे आपले नूडल्स आहेत ना, वेगळं वेगळं त्यांना असं मोकळं केल्याच्या नंतर ते एकदम चिटकून बसणार नाहीत आणि वेगळंच असं मोकळं सुटसुटीत बनतील. त्याच्यामुळे याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 मिनटं झाल्याच्या नंतर त्याला तुम्ही परत एकदा हलवून घ्यायचं आहे. जे आपले चिटकलेले जे नूडल्स असते त्याला परत वेगळं असं मोकळं करून घ्यायचं आहे. याला शिजवून आपल्याला जास्त वेळ घ्यायचं नाही. 2 ते 3 मिनटामध्ये हे आपले नूडल्स व्यवस्थित असे शिजल्या जातील. जास्त शिजल्यामुळे ते एकदम असे चिटकून बसतील. तर इथे आपले नूडल्स छान असे शिजवून झालेले आहेत. ते हे शिजवलेले नूडल्स आपल्याला एका म्हणजे चाळणीवर काढून घ्यायचे आहेत. तर यावरून आपल्याला थंड पाणी घालायचं आहे. इथं जर आपण थंड पाणी जर नाही घातलं तर त्याची गरम असल्यामुळे शिजण्याची प्रोसेस चालूच राहते. त्याच्यामुळे इथं आपण वरून थंड पाणी घालून घेणार आहोत. तर इथं बघू शकतात की आता आपले नूडल्स किती छान असे मोकळे सुटसुटीत झालेले आहेत. तर ह्याला बाजूला ठेवून आता आपण बघूया की या नूडल्ससाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे. तर इथं आपण कांदा, पत्तागोबी, शिमला मिर्च आणि टमाटर तसेच कोथिंबीरही कट करून घेतलेली आहे. हवं तर तुम्ही इथं गाजर पण ॲड करू शकतात, ते ऑप्शनल आहे आणि सध्या माझ्याकडे अवेलेबल पण नसल्यामुळे ते वापरलेलं नाही. तर इथं कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर हे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी इथे टाकलेले आहे मोहरी आणि जिरे. हवं तर तुम्ही इथं लसूणही वापरू शकता, पण मी लसूण इथं घातलेला नाही. तर टाकू आता आपण कट केलेला कांदा. याला व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान असं हे व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे कट केलेली जी आपण पत्तागोबी आहे ती. पत्तागोबी टाकून त्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तसेच आपण इथे याच्यामध्ये जी शिमला मिर्च कट करून घेतलेली आहे ती पण मिक्स करून घ्यायची आहे. तर हे पूर्ण जिन्नस आपल्याला एकदम जास्त असे शिजवून घ्यायचे नाहीत. ते जास्त शिजल्याच्या नंतर आपल्या नूडलची टेस्ट बदलू शकते. तर याला थोडंसं कच्चंच ठेवायचं आहे. तर इथं सुरुवातीला याच्यामध्ये आपल्याला टमाटर नाही टाकायचं, कारण टमाटर हे खूप लवकर शिजलं जातं. त्यामुळे हे थोडंसं फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण कट केलेले टमाटर आहे ते वरून घालायचे आहे. तर हे आता व्यवस्थित शिजल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये आता टमाटर टाकणार आहोत. तर बघू शकता की इथं आपण छान असं टमाटर टाकलेलं आहे. यालाही थोडा वेळ आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि वरून आपण थोडीशी कोथिंबीर पण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. या कोथिंबीरीमुळे आपल्या ह्या नूडलची टेस्ट आणखी जास्त वाढते. इथे आता आपण याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. याच्यामुळे आपल्या नूडल्सचा कलर खूप जास्त छान येतो. हवं तर तुम्ही इथं कलरही वापरू शकता, पण मी इथं हे लाल तिखट वापरलेलं आहे. याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो सॉस. तुम्ही हवं तर दुसरेही सॉस वापरू शकतात. इथे याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे.
हे छान असं फ्राय झाल्याच्यानंतर आपण जे शिजवून घेतलेले नूडल्स जे आहेत ना ते याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. तर इथं आपले हे नूडल्स खूप जास्त असे मोकळे सुटसुटीत झालेले आहेत. ते आता आपण याच्यामध्ये घालून घेऊया. अशाच प्रकारे जर तुम्ही हे नूडल्स बनवले तर तुमचे नूडल्स खूप जास्त टेस्टी छान होतील. तर याला आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही अशा 2 चमच्याच्या किंवा सहाय्याने याला हलवू शकतात, म्हणजे मिक्स करून घेऊ शकता. हे छान मिक्स झाल्याच्यानंतर हे जे मसाले जे आहेत त्यामध्ये पूर्ण असे छान मिक्स होतील. ते इथं तुम्ही लक्षात घेऊ शकत असाल की मी जे नूडल्सला लागणारा मसाला सुरुवातीलाच फ्राय करून घेतलेला नाही. ते इथं ना असा वरून जर तुम्ही हा मसाला जर टाकला ना तर आपल्या नूडल्सची टेस्ट तुम्ही एकदा बघाच खूप जास्त छान येते. तुम्ही अशा प्रकारे एकदा ट्राय करून नक्कीच बघा. आपले नूडल्स खूप जास्त छान होतील. त्याला व्यवस्थित असं आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं आपलं हे मिक्स झालेलं आहे. याला आता जास्त वेळ आपल्याला शिजवून घ्यायची गरज नाही. आता हे पूर्ण असं अगोदर शिजलेलं होतं. तर इथं बघू शकता छान असं रेडी झालेलं आहे आपले हक्का नूडल्स. तर इथे आपण एक प्लेट घेतलेली आहे. तर त्या प्लेटमध्ये आपल्याला हे बनवलेले हे हक्का नूडल्स काढून घ्यायचे आहेत व त्याची गार्निशिंग करायची आहे. तर बघू शकतात की आपल्या ह्या नूडल्सचा कलर किती छान असा आलेला आहे. तर वरून आपल्याला गार्निशिंग करण्यासाठी ही कोथिंबीर टाकायची आहे. यामुळे टेस्ट तर वाढतेच पण गार्निशिंग पण छान दिसते केल्याच्या नंतर याची. तर बघू शकतात की किती छान असं बनवून रेडी आहे आपले हक्का नूडल्स. त्याचा कलरही तसंच खूप जास्त असं चमचमीत दिसत आहेत. तर अशाच प्रकारे तुम्ही हे नूडल्स बनवून एकदा बघाच आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा की कसे झालेले आहेत. तर खूप छान असे हे आपले हक्का नूडल्स रेडी आहेत. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट तसेच सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर चला तर भेटूया आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.